आता ही बघा, ही अख्खी लेंडी घेतलेली आहे आणि ही जी आपल्याला पावडर करायची आहे, आपल्याला जी रोपं लावायची आहेत त्याच्यासाठी अमेरिकन 5Gची आपल्याला रोपं करायची आहेत, त्याच्यासाठी ही अख्खी लेंडी घेतलेली आहे। आणि ह्या मशनी आपल्या कुटीमध्ये बारीक चाळण आतमध्ये लावलेली आहे, कारण की चाळण भेटतात आपल्याला वेगवेगळ्या, ती बारीक चाळण असते ती ह्याच्यासाठी लावायची, कारण की आपल्याला पावडर करायची। आता दाखवते पावडर कशी होते ती। आता ही बघा, ही पावडर करून झालेली आहे आणि ह्याचे हे बघा, ही पावडर पूर्ण झालेली आहे आणि ह्याच्यात तुम्हाला तुकडे दिसत आहेत। पण कसे आहे की ह्याच्या आम्ही जाडी चाळण लावलेली, ह्याच्यात 3 प्रकारच्या चाळणी भेटतात आणि आम्ही थोडी जाडसरच लावलेली आहे, कारण की ही ज्या लेंड्या भुसा झालेला आहे बघा, ह्याच्यात असं काहीच राहत नाही, हे व्यवस्थित होतं, हे पागळून जातं पाण्यात, म्हणून ही लावलेली। आणि असे हे तुडीचे फायदे आहेत की आपल्याला लेंड्यांची सुद्धा पावडर छान प्रकारे करता येते। ही बुरशीनाशक पावडर आहे आणि ही पण आपल्याला पाण्यात मिक्स करायची आहे। आणि रात्री आपण जी पावडर केलेली होती कालच्या व्हिडिओत, ही रूटची पावडर पाणी केलेलं आहे त्याचा, ती 12 तास भिजत टाकायची असते। आणि ही जी बुरशीनाशक आहे ती आपल्याला जेव्हा आता रोपं लावायचे तयार करायचे तिथं तेव्हा भिजत घालायचे आहे। त्याच्यात हा एक शॅम्पू टाकायचा आहे फोडून, ही अशी पावडर, जास्त नाही पाणी घ्यायचंय। हे अर्धी बकेट आणि ती पण अर्धी बकेट घेतलेली आहे, सेम घेतलेली आहे। आणि हे आहे ह्याच्यातनं आपल्याला ती रोपं बुडवून लावायची आहेत। आणि ही माती केलेली आहे आम्ही। आणि हा बघा, हा एक शॅम्पू टाकते, एक शॅम्पूचा पॅकेज आहे हा टाकते याच्यात आणि त्याला आपल्याला मिक्स करायचं आहे। आता तो शॅम्पू टाकलेला आहे आणि आता आपल्याला हे मिक्स करायचं आहे। काठीच्या साहाय्याने मी मिक्स करते। याच्यात आपण एक शॅम्पू टाकलेला आहे, हे आपल्याला रोपं बनवायचे, त्याच्यासाठी हे पाणी केलेलं आहे आपण। ही बुरशीनाशक पावडरचे पाणी आणि ते रूट पावडरचं पाणी आहे आणि ह्याच्यात आपल्याला मग रोपं बनवायचे, ते मी दाखवतेच। आता ही बघा, जशी ही माती पण केलेली आहे आम्ही आणि ही माती चालून घेतलेली आहे आणि ह्याच्यात लेंडी पावडर मिक्स केलेला आहे आणि ह्याच्यात गांडूळ खत पण थोडासा आहे, असा पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे एकजीव। आणि पिशव्या भरणार आहोत आम्ही, पिशव्या पण भरताना दाखवेन। हे बघा, तशा छोट्या पिशव्या घेतलेल्या आहेत, माझ्या मागे आहेत, त्या आम्ही थोड्या भरलेल्या आहेत आणि आता तुम्हाला दाखवतेच भरताना। आता हे बघा, हे मिक्स केलेलं आहे, पूर्ण पावडर मिक्स झालेलं आहे। आता ही बघा, हे बुरशीनाशकचं पावडरचं पाणी केलेलं आहे आपण, त्याच्यातही भिजत घातलेली रोपं आहेत। आता ही ह्याच्यात आपल्याला 5 मिनिटं ठेवायचे आणि 5 मिनिटं ही भिजवून झाल्यावर आपल्याला जी ही रूटची पावडर आपण 12 तास भिजवून केलेली आहे ह्याच्यात नंतर परत 5 मिनिटं भिजवायचं आहे। असे 10 मिनिटं आपली जातील भिजवायला, पण आपल्याला हे करणं गरजेचं आहे, कारण की त्यांची मग नंतर मुली वगैरे असते ती जास्त प्रमाणात फुटते। आणि अशी एक माती करायची आपल्याला, जसं आपण किचन गार्डनसाठी पण ही खास करून माती करतो, ज्याचा आपल्याला रिझल्ट खूप चांगला येतो, तसंच आपण आता ही रोपं बनवायसाठी केलेली आहे। आणि ह्याच्यात मी आता तुम्हाला दाखवते कसं काय भरायचं वगैरे आणि कसे लावायचे। आता फायनली आम्ही रोपं तयार केलेली आहेत, ही रोपं अशी लावलेली आहेत पिशव्यांमध्ये। आणि आता बघू कशी जीव वगैरे धरतात, मुली वगैरे फुटते ना, मी दाखवेनच। हे पूर्ण आम्ही असे लावलेलं आहे आणि आता हे जे फुटवा वगैरे बघू कशी येत आहेत ते। आणि तसेच बोललं तर आता ही तुती पण लावलेली आहे, ही एक रेशम तुतीच आहे पण वेगळी आहे। आणि आमच्याकडे म्हणजे तुती तशी पावसात जगत नाही, त्याला पाळवी वगैरे फुटत नाही, पण तरी पण ही एक नवीन तुती आहे म्हणून आम्ही ट्राय मारलेली आहे। आता बघू हिला पण पाळवी कशी फुटते आणि ही आमच्या इकडे थंड वातावरणात कशा प्रकारे येते, कारण की विवन तुती आम्ही पहिली पण लावलेली, ती काय एवढी चांगली फुटली नाही आमच्याकडे थंड वातावरणात, पण ही थोडी वेगळी आहे। आता बघू हिचं कसं काय होतंय ते आणि किती चांगल्या प्रकारे फुटते। आणि चांगली फुटली तर मी ह्याच्याबद्दल पण तुम्हाला
माहिती सांगेन की ही तुतीचं कसं काय वगैरे. हिचं कसं आहे की हिला जास्त पालवी फुटते, ह्या तुतीला ना जास्त पालवी फुटते आणि जास्त पालवी फुटल्याने ही मेंढरांसाठी खूप चांगली आहे. ही रेशमसाठी वापरली जाते. त्यामुळे एक नवीन तुती आम्ही लावलेली आहे. हिला पण चांगला फुटवा धरला तर मी ह्याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती सांगेन. आता हा अमेरिकन 5G जो आम्ही लावलेला आहे नवीन बियाणं, आता ह्याला बघा ही पाती सुकायला लागलेत आणि अशा प्रकारे आम्ही लावलेलं आहे. आता ह्याला फुटवा वगैरे कसा येईल ते दाखवेनच मी. आणि जसं ह्याला म्हणजे आता उन्हातच ठेवायचे, ह्यांना उन्हाची गरज आहे सध्या, ह्यांना सावलीला वगैरे असं ठेवायचं नाही. ही चांगली अशी रोपं करून ह्यांना उन्हातच ठेवायचं, ज्यानं ऊन त्यांना भेटत राहील. आणि असती ना ह्याची जेवढी पाती आहेत वरच्या त्या पूर्ण सुकून जातील आणि त्यांना नवीन पालवी फुटेल अशा प्रकारे. आणि जशी नवीन पालवी फुटली तर म्हणजे ती जगायला सुरुवात होईल, त्यांना मुली वगैरे खाली धरणार. आणि मी तुम्हाला ह्याचं दाखवेनच की हे कसे मुली वगैरे धरतायत. आणि नंतर मग ह्यांना इथे नाही ठेवायचं, जसं ह्यांना नवीन फुटवा वगैरे धरला की मग ह्यांना आपण जिथे लावायचं आहे तिथे शिफ्ट करायचं आहे. आता ही माझी जी आहेत ही रोपं, ह्यांना जसं फुटवा वगैरे धरेल, व्यवस्थित मुली वगैरे धरलं की मग ह्यांना मी जिकडे लावायचे तिकडे शिफ्ट करणार. इथे अशा पिशवीतच ठेवणार नाही आहे, कारण की ह्यांना नंतर मग जास्त जागेची गरज आहे. आणि कसं आहे ना ह्यांचं हे आपण पिशवीत भरलेलं आहे, ह्या पिशव्यांना होल असतात आणि हे जसं म्हणजे लागवडीसाठी योग्य होईल तेव्हा ते मुल्या ज्या ह्यांच्या आहेत त्या बाहेर येतात. ह्या पिशव्यांमधनं होल असतात त्यातनं बाहेर येतात आणि मग समजायचं की हे लागवडीसाठी आता योग्य आहे. आणि मग आपण नेऊन आपल्या शेतात नेऊन लावायचं आहे यांना, कारण की मग त्यावेळेला त्यांना जीव वगैरे धरलेला असतो ज्याने ती मरत वगैरे नाहीत. आणि ह्यांना जेव्हा पण लावाल त्यावेळेला मात्र एक काळजी घेणे, कारण की आपण ह्याच्यात लेंडी खत, गांडूळ खत असं टाकलेलं आहे. त्यामुळे मग ह्यांना जास्त गरमी वगैरे होणार, म्हणजे हीट जास्त असते त्या खतामध्ये. त्यावेळेला आपण एक काळजी घ्यायची, ह्याला सकाळ संध्याकाळ पाणी घालायचं. आणि आता उन्हाचे दिवस आहेत, पण ज्यांच्याकडे अशी रोपं कोणी कराल तर त्यांनी जास्त प्रमाणात म्हणजे सकाळचं आणि संध्याकाळचं पाणी घालत जाणे, ज्याने त्यांना ओलावा राहील आणि गारवा राहील. आता आमच्याकडे संध्याकाळची थंडीच लागते, त्यामुळे संध्याकाळचा असं काही प्रॉब्लेम येत नाही आहे. आम्ही एक टाईम जरी पाणी टाकलं तरी ते गार राहणार आहे. म्हणून पण प्रत्येकाने जर अशी कुणी रोपं केलात तर मात्र ही काळजी घ्या, ह्याच्यात व्यवस्थित पाणी. आणि आपण ह्या जेव्हा पिशव्या भरतो, हे बघा ह्या जेव्हा आपण पिशव्या भरतो त्यावेळेला पाणी ओतताना काळजी घेणे, कारण की आपण ह्याच्यात खत वगैरे टाकलेलं आहे. समजा आपण मग्ग्यान वगैरे असं जग्यान पाणी ओतलं तर काय होतं आहे की सर्व असं ओव्हरलोड होतं पाण्याचं आणि मग सर्व जो खत आहे तो वाहून जातो. म्हणून मग प्रत्येक पाणी आपल्याला खूप स्लोली ओतायचं आहे, ज्याने ह्या ज्या पिशवीत आहे पाणी झिरपत राहील आणि ती पूर्ण माती भिजली पाहिजे, कारण की त्याला जीव धरायसाठी पाण्याची आता खूप गरज आहे. त्यामुळे ह्याला पूर्ण माती भिजासपर्यंत पाणी ओतायचं. आपण आता वरती ओतलेला की असं वाटेल अरे पूर्ण भिजलंय, पण तसं नाही आहे. ह्याला थोडं थोडं असती पाणी ओतायचं आहे. समजा एखादी तुमच्याकडे बॉटल असेल तर बाटलीच्या ढाकणाला होल पाडून सुद्धा आपण शॉवर टाईप पाणी मारू शकतो, जसं भाजीला वगैरे मारतो तसं. ह्याला हलक्या भिजवायचं असतं. आता लावलंय जेव्हा आपण सुरुवातीला लावतो त्यावेळेला मात्र पाणी व्यवस्थित घालायचं. नंतर माती ओली असते त्यामुळे त्याच्यावर नंतर तुम्ही पाणी समजा जग्यान जरी घातलात तरी आस्ते घालायचं आहे, कारण की माती बाहेर नाही गेली पाहिजे, खत वाहून नाही गेलं पाहिजे. ही काळजी प्रत्येकाने घ्या. आता ही बघा ही विवन तुती आहे आणि ही आम्ही 20 कांड्या आणलेल्या होत्या. 20 कांड्यांमधली फक्त एकच त्यातली कांडी जगली आणि त्याच तुतीची आम्ही पुन्हा बियाणं आणलंच नाही, कारण की आम्हाला माहीत पडलं की आमच्या इकडच्या वातावरणात काही ते जगत नाही, सूट नाही होत आहे. त्यामुळे मग ती एकच कांडी आम्ही जगवलेली, त्यातनंच त्यात ही बियाणं काढलेलं आहे. आणि हे बघा ह्याची आम्ही रोपं केलेली डायरेक्ट न लावता, कारण की डायरेक्ट लावलेल्याचा परिणाम आम्हाला समजलं, म्हणून आता आम्ही ह्या पिशवीत रोपं केलेली आहेत त्याची. आणि हे बघा ही खूप छान प्रकारे फुटवे धरलेले आहेत. हे बघा ही खूप म्हणजे छानच वाटतंय बघा. आत्ता ही फुटवे धरलेले आहेत एवढे छान. आता ह्याला म्हणजे आम्ही थोड्या दिवसाने ह्याला आपण वावरात लावू शकतो, जिथे पण आपल्याला लावायचं तिथे वावरात आपण लावू शकतो आहे ना, कारण की आता ही मरणार नाहीत.
अशा प्रकारे ही युक्ती लावलेली, कारण की आपल्याकडे जी वस्तू जगत नाही तिच्यासाठी आता काय तर डायरेक्ट न लावता आपण अशी रोपं करायची आणि मग रोपण करून रोपं लावायची आहेत. आणि प्रत्येकाने जर आपल्याकडं अशी वावरातनं जगत नसेल एखादी म्हणजे गवत वगैरे किंवा अशी तुती वगैरे जगत नसेल तर त्यांनी प्रत्येकाने अशी रोपं करणे आणि रोपं करून मग तुमच्या वावरातनं लावा, 100% जगणार. आणि हे करायचं असं कारण म्हणजे ही रोपं वगैरे करायचं. आता आपण कसं आहे की पाट वगैरे काढतोय आणि पाटानं पाणी वगैरे देतो, त्यावेळेला आपण जो खत टाकतो तो इकडून तिकडं ते खत वाहतच जात असतं, मग ते खत त्याला भेटत नाही. त्यामुळे आता आपण काय एवढी रॉयल शेतकरी नाही आहेत, जसं म्हणजे समजा इस्रायलमध्ये वगैरे ठिबकनी पाणी देतात तसं आपण देत नाही. आपण पाटच काढतो, पाटाने देतो, ज्याने सर्व खत वाहून जातो. म्हणून हे एक नवीन युक्ती की रोपं करायची. आणि रोपं केल्यावर काय होतं, ह्या ज्या पिशव्या आहेत ह्याच्यात जो आपण खत टाकतो तो त्याच्यातच स्टोअर राहतो, पाणी वगैरे टाकलं तरी ते वाहून जात नाही. आणि ह्याला जेव्हा मुल्या फुटतात त्यावेळेला आपण लावतो त्यावेळेला मात्र ही रोपं मरत नाहीत. हा एक ह्याचा फायदा आहे. म्हणून प्रत्येकाने रोपं करूनच लावा, ज्याने आपलं बियाणं पण वाया जाणार नाही आणि आपले पैसेसुद्धा फुकट जाणार नाहीत.